नमस्कार प्रेक्षकांनो, तर मालिकेमध्ये आपल्याला खूप मोठ्या सत्याचा उलगडा होताना बघायला मिळणार आहे. खूप मोठ्या भूतकाळाचं रहस्य आपल्याला उलगडताना दिसणार आहे. भूतकाळाचा उलगडा असा काही होणार आहे की वर्षानुवर्ष समरला दिली जाणारी औषधं किती चुकीची होती हे सगळ्यांच्या समोर येणार आहे. आणि या सगळ्यामागं दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा हात नसून मल्लिकाचाच हात आहे हे सुद्धा समर आणि स्वानंदीला कळणार आहे. नक्की काय घडलंय सगळं सविस्तर बघूया. तर पण पाहतो की समर आणि स्वानंदीची जवळीक दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यांच्या सुंदर असं बोलणं होत आहे, संवाद होत आहेत आणि बरोबर हे सगळं मल्लिका ऐकत असते. समर नेहमीप्रमाणे त्याच्या गोळ्या घेत असतो. स्वानंदी पाहते आणि बोलते, हे बघा, मला मान्य आहे तुम्हाला रोज गोळ्या घेण्याची सवय आहे, पण सातत्याने रोज रोज गोळ्या घेणं बरं नव्हे. कसं आहे, या गोळ्यांची शरीराला सवय होते, पण एखाद दिवस आपण गोळी घेतली नाही किंवा चुकली तर त्यामुळे आपल्या शरीराला खूप त्रास होतो. तेव्हा समर बोलतो, नाही बाबा, मला दुसरं काही नसलं ना तरीही चालेल, पण हा गोळ्यांचा बॉक्स मात्र मला लागतो म्हणजे लागतो. हे माझं ऑक्सिजन आहे आणि याच्याशिवाय मी जगूच शकत नाही. तेव्हा स्वानंदी बोलते, बघा, सुरुवातीला सगळ्या गोष्टी कठीणच वाटत असतात, पण तुम्ही एकदा प्रयत्न तरी करून बघा. तेव्हा समोर बोलतो, ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना, प्रयत्न करतो, पण मी गॅरंटी तेवढी देऊ शकत नाही. लांबून आता हे सगळं मल्लिका ऐकत असते. हे सगळं ऐकून तर तिच्या पायाखालची जमीनच सरकते. ती मनातल्या मनात बोलते, बाप रे, ही स्वानंदी जरा जास्तच हुशार होत चालली आहे. कित्येक वर्षापासून हे औषधरूपी विष मी अत्यंत शिताफीने त्याला देत आली आहे. त्यामुळेच तर तो कायम आजारी पडतो, सतत पॅनिक होतो आणि माझ्या मुठीत राहतो. जर स्वानंदीच्या सांगण्यावरून त्याने खरंच या गोळ्या सोडल्या तर तो एकदम ठणठणीत बरा होईल. माझ्या इतक्या वर्षांची सगळी मेहनत आणि प्लॅनिंग एका झटक्यात वाया जाईल. मला आत्ताच्या आत्ता काहीतरी करायलाच हवं. असं म्हणतच ती समर विरुद्ध खूपच महाभयानक असा प्लॅन रचते. ती समरच्या खोलीत जाते. पाहते तर काय, समर आंघोळीला गेलेला असतो. ती पटकन आता बाहेरचा दरवाजा लावते, जेणेकरून समर बाहेर आला की धुराने त्याचा श्वास कोंडला जाईल, त्याला काहीच करता येणार नाही. ती फक्त एवढ्याच वरती शांत बसत नाही, तर समरच्या गोळ्यांचा बॉक्स ती डस्टबिनमध्ये फेकून देते. ती अंशूला बोलते, अंशू, आता समरला काय वाटेल की स्वानंदीने हे सगळं केलंय, आणि मग काय तो त्या स्वानंदीला सोडणार नाही. आणि हे ऐकून अंशुमन जोरजोरात हसू लागतो. मल्लिका बोलते, अंशू, हसतोयस काय? जा पटकन, नाहीतर समर त्याआधीच बाहेर येईल. जा पटकन, त्या फवारणी मारणाऱ्या माणसाला आतमध्ये घेऊन ये. आणि मग काय, अंशू लगेच जातो आणि त्या माणसाला आतमध्ये घेऊन येतो आणि बोलतो, हे बघा, तुम्हाला जितकं सांगण्यात आलंय ना तितकंच करायचं. ती रूम दिसते ना, त्या रूममध्ये जायचं आणि स्प्रे मारायचा. तुम्ही नॉर्मली जेवढा स्प्रे मारता ना त्याच्यापेक्षा जरा जास्त इंटेन्सिटी हवी, समजलं ना? तेव्हा तो माणूस बोलतो, साहेब, पण जर समजा कोणाला अस्थम्याचा किंवा दम्याचा त्रास असला तर त्यांचा जीव सुद्धा जाऊ शकतो. तेव्हा अंशू बोलतो, हे बघ, जास्त पुढे पुढे बोलू नकोस. पुढे काय करायचं, काय परिणाम होईल हे आमचा मी बघून घेऊ. तुला जेवढं सांगितलंय ना तेवढंच करायचं. तो माणूस आता समरच्या रूममध्ये जातो आणि सगळीकडे स्प्रेचा मारा करतो. हे तिघेही बाहेरून बघत असतात. त्यांना जाम मजा येत असते. समर आतमध्ये बाथरूममध्ये आहे, पण त्याला थोडाफार धूर जाणवलाय. तो विचार करतो की धूर का वाटतोय, बाहेर जाऊन बघतो. असं म्हणत असतो, जसा बाहेर पाऊल टाकतो तसं त्याला सर्वत्र धूर दिसतो. त्याला त्या धुराचा इतका त्रास होत असतो की काही सांगायलाच नको. त्यामुळे तो रूमच्या बाहेर पडण्याचा, कडी काढण्याचा प्रयत्न करू लागतो, पण त्याला बाहेर सुद्धा जाता येत नसतं. तो जोरजोरात आरडाओरड करू लागतो, स्वानंदी मॅडम, स्वानंदी मॅडम, आजी, अंशुमन, कुणी आहे का, काकू, कुणी आहे का? पण या तिघांनी अशी काही तरतूद करून ठेवली आहे म्हणा की त्याचा आवाज बाहेरच पोहोचत नाही आहे. समर मात्र पूर्णपणे पॅनिक झाला आहे. त्याला काय करावं काहीच कळत नाही आहे आणि आता त्याच्याकडे लास्ट एकच ऑप्शन आहे, ते म्हणजे गोळ्यांचा बॉक्स शोधणं. तो सर्वत्र कबडमध्ये सगळीकडे गोळ्यांचा बॉक्स शोधतोय, पण त्याला कुठेच सापडत नाही आहे. आणि तेवढंच त्याला आठवतं. तो विचार करतो, बाप रे, स्वानंदी मॅडमने बॉक्स डस्टबिनमध्ये तर टाकला नसेल ना, कारण त्या सकाळीच मला म्हणत होत्या की तुम्ही गोळ्या सोडा. तरी यांना मी सांगितलं होतं की औषधाशिवाय मी जगू शकत नाही. मग माझ्या गोळ्यांचा बॉक्स बाहेर टाकण्याची यांना गरज काय होती, मिसप्लेस करण्याची गरज काय होती? आता मी काय करू? समर पूर्णपणे पॅनिक झालेला असतो आणि त्याचबरोबर तो स्वानंदीला कोसत सुद्धा असतो. हे तिघीजण मात्र दाराच्या आडून हे सगळं बघत असतात. त्यांना जाम मजा येत असते. जरा सुद्धा समरवरती दयामाया काहीच येत नसते. आधीच हा समर गोळ्यांच्या व्यसनामुळे आतून कमकुवत झालेला असतो. समरचा श्वास गुदमरू लागतो, तो खोकू लागतो, त्याला घाम फुटतो आणि मदतीसाठी हाक मारण्याआधीच तो बेशुद्ध होऊन जमिनीवरती कोसळून खाली पडतो. समर बेशुद्ध पडल्यावर अंशुमन आता दरवाजा उघडतो आणि सगळा धूर आता बाहेर काढतो. थोड्या वेळाने तिथे स्वानंदी येते. समरला तशा अवस्थेत बघून घरामध्ये एकच गोंधळ उडतो. स्वानंदी तातडीने फॅमिली डॉक्टरांना बोलावून घेते. आजी, स्वानंदी दोघेही पॅनिक झालेले असतात. त्या डॉक्टरांना म्हणत असतात, काय झालं, हे बेशुद्ध कसे काय पडले? डॉक्टर, तुम्ही प्लीज त्यांना तपासा आणि काय झालंय ते सांगा. मला फार भीती वाटते, काळजी वाटते यांची. आजी म्हणत असते, होय, माझ्या पिंट्याला काहीच होणार नाही स्वानंदी, सगळं ठीक होईल. डॉक्टर, प्लीज माझ्या पिंट्याला तपासा आणि जे काय असेल ते प्लीज मला सांगा. डॉक्टर त्याला तपासतात आणि अत्यंत गंभीर खुलासा करतात. ते बोलतात, हे बघा,
हे साधंसुधं बेशुद्ध पडणं नाहीये, याच्यावर कुणीतरी जाणीवपूर्वक अतिशय उग्र आणि विषारी स्प्रेची फवारणी केली आहे आणि हा वास थेट त्यांच्या फुफ्फुसात गेलाय. हे सगळं ऐकल्यावर सगळेच पॅनिक झालेले असतात. मल्लिकाला जाम भीती वाटत असते. ती विचार करते, बापरे, आता जर ही गोष्ट यांनी मनावर घेतली आणि स्वानंदीने जर शोधून काढलं तर आमची पुन्हा पोलकोल होईल, आमचं सगळं प्लॅनिंग बाहेर पडेल. त्यामुळे ती मुद्दाम विषय फिरवते आणि बोलते, मला एक गोष्ट कळत नाहीये, समरकडे गोळ्यांचा बॉक्स असतो पण त्याने गोळ्या का घेतल्या नसतील. आणि तेवढं तर समरला शुद्ध सुद्धा आलेली असते. सगळेच त्याला विचारत असतात, बरं आहेस ना. आजी म्हणत असते, पिंट्या बरं आहेस ना. स्वानंदी म्हणत असते, राजवाडे तुम्ही बरे आहात ना. सगळेच त्याची विचारपूस करत असतात. तेव्हा समर घडलेला सगळा प्रकार सांगतो. तो बोलतो, धूर होता त्या रूममध्ये, पूर्णपणे धूर होता, पण मलाही कळालं नाही, माझ्या गोळ्यांचा बॉक्स तिथे नव्हताच. मी खूप शोधण्याचा प्रयत्न केला. स्वानंदी मॅडम, मला खरं खरं सांगा, तो बॉक्स तुम्हीच घेऊन गेला होता ना. कारण तुम्ही मला सकाळी प्रवचन देत होता की गोळ्या घेऊ नका. तुम्हाला माहिती आहे माझी कंडिशन किती क्रिटिकल आहे. मी लहानपणापासून या गोळ्यांवरती अवलंबून आहे. तुम्हाला हे नको करायला पाहिजे होतं. आज जर मला काय झालं असतं तर त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असता. तेव्हा मल्लिका बोलते, हो ना, एवढं माहीत असताना सुद्धा स्वानंदीने ही चूक करायला नको पाहिजे होती. तेव्हा स्वानंदी बोलते, राजवाडे, अहो मी तुमच्या गोळ्यांचा बॉक्स कशाला घेऊन जाऊ आणि हे सगळं करून मला काय मिळणार आहे. मी खरं सांगतेय, मी हे सगळं नाही केलेलं. माझ्यावरती विश्वास ठेवा. आणि तेवढंच तिथे अर्पिता येते आणि बोलते, दादा हे बघ गोळ्यांचा बॉक्स, हा मला डस्टबिनमध्ये सापडला. 100% हे सगळं या स्वानंदीने केलंय. तूच विचार कर ना, हिच्या व्यतिरिक्त हा कांड कोण करू शकतं. कोणीच नाही. उलट आम्हाला तुझ्या गोळ्याच्या बॉक्सची किती कदर आहे माहितीये. आणि मॉम, ती तर लहानपणापासून तुला या गोळ्या द्यायची. ती स्वतःच्या गोळ्या एक वेळेस विसरायची, पण तुझ्या गोळ्या तिने कधीच चुकवल्या नाहीत. यावेळेस स्वानंदीने तिचा डॉक्टर बोलवलेला असतो, ना की मल्लिकाचा. डॉक्टर आता त्या गोळ्या पाहतात आणि बोलतात, एक मिनिट स्वानंदी, मला जरा समर सरांच्या रोजच्या गोळ्या दाखवतात का. ते नक्की काय घेत आहेत हे मला बघायचं आहे. स्वानंदी आता लगबगीने अर्पिताच्या हातातला गोळ्यांचा बॉक्स घेते आणि तो तिच्या डॉक्टरांना देते. स्वानंदीचे डॉक्टर आता एक गोळी तपासून बघतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरती एक धक्कादायक असा भाव उमटतो. डॉक्टर संतापाने जोरातच ओरडतात, अरे देवा. आजी बोलते, डॉक्टर, अहो काय झालं, तुम्ही असे पॅनिक का बरं झाला, सगळं ठीक तर आहे ना. तेव्हा डॉक्टर बोलतात, नाही, काहीच ठीक नाही आहे. या तर अत्यंत घातक गोळ्या आहेत. या गोळ्यांमध्ये असे काही घटक आहेत ना विषारी, ज्यामुळे माणसाला त्याची सवय लागते. हे एक प्रकारचं स्लो पॉयझन आहे. आणि हे सगळं ऐकून तर स्वानंदी आजींना चांगलाच धक्का बसलेला असतो. काय बोलावं काहीच कळत नसतं. डॉक्टर म्हणत असतात, मला एक सांगा, या गोळ्या त्यांना कोण देत होतं. डॉक्टर कोण आहे, त्यांचं नाव सांगा. अशा गोळ्या देणाऱ्या डॉक्टरांचं लायसन्सच रद्द केलं पाहिजे. यावरून एक गोष्ट तरी कळतीये, हे जे कोणी करत होतं ना, त्याचा फक्त एकच हेतू होता, समर राजवेड्यांना या सगळ्याची सवय लागावी आणि त्यांची मानसिक स्थिती कायम बिघडलेली राहावी, म्हणून या गोळ्या त्यांना दिल्या जात होत्या. हे सगळं ऐकून मल्लिकाची बोलती बंद झालेली असते. कारण या मल्लिकाचं कटकारस्थान आता सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. डॉक्टरांचे शब्द ऐकता स्वानंदीच्या पायाखालची जमीनच सरकते. तिच्या डोळ्यात लख्ख प्रकाश पडतो. समरची ही अवस्था, तो अचानक आलेला स्प्रे मारणारा माणूस आणि मल्लिकाची कायमची संशयास्पद वागणूक, या सर्व गोष्टींचे धागेदोरे स्वानंदी जोडते. तिचा राग आता अनावर झालेला असतो. डोळ्यातून निखाऱ्यासारखी आग ओकत स्वानंदी मल्लिकाकडे वळते. स्वानंदी चिडून आणि मोठ्या आवाजात जोरातच बोलते, मल्लिका काकू. स्वानंदीचा आवाज संपूर्ण घरात घुमतो. या मल्लिकाची तर अशी काही टरकलेली असते की काय सांगायलाच नको. कारण आता ती सगळीकडून अडकली गेलेली असते आणि तिला वाचवायला कोणीच नसतं. रंगेहात तिची चोरी स्वयं डॉक्टरांनी पकडलेली असते आणि स्वतः डॉक्टरांनी सांगितलंय म्हटल्यावर समर आजी आणि स्वानंदीला हे सगळं मान्य करावंच लागतं. खास करून या समरला. काकू, तुमच्या लक्षात येते का इतके वर्ष तुम्ही काय करत होता. स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही एका माणसाच्या जीवाशी खेळत होतात. अहो मला एक गोष्ट कळत नाही, इतकी खालची पातळी गाठलीत तुम्ही. राजवाड्यांना आजारी पाडण्यासाठी तुम्ही त्यांना वर्षानुवर्ष हे विष पाजलत. कशासाठी काकू, कशासाठी. प्रॉपर्टीसाठी. आणि आज तर तुम्ही कहरच केला. आज तर तुम्ही त्यांचा चक्क जीव घ्यायला निघाला होतात. आनंदीने सर्वांसमोर सत्य उघड केल्यानंतर मल्लिकाचा चेहरा पांढरा पडतो, पण तरीही ती स्वतःला वाचवण्यासाठी खोटा अभिनय सुरू करते. डोळ्यात खोटे अश्रू आणून ती आजी आणि समरकडे पाहते. मल्लिका बोलते, स्वानंदी, अगं तू हे काय बरळतीयस. माझ्या समरवर माझा किती जीव आहे या संपूर्ण घराला माहितीये. मी त्याला विष का देईन. हे डॉक्टर खोटं बोलत आहेत किंवा चुकून मेडिकलवाल्याने दुसरी औषधं दिली असणार आहेत. आई, अहो तुम्ही तरी माझ्यावरती विश्वास ठेवा. मल्लिकाचे हे शब्द ऐकून आजींचा पारा मात्र चांगला चढलेला असतो. कारण त्यांना चांगलंच माहिती असतं ही मल्लिका काय लेवलची बाई येते. आजी आता थरथरत्या पायाने पुढे येतात आणि मल्लिकाच्या कानाखाली एक सणसणी चपराक देतात. संपूर्ण रूममध्ये शांतता पसरते. आजी रागाने बोलते, गप्प बस मल्लिका, एक शब्दही पुढे बोलू नकोस. तुझ्या मगरीच्या अश्रूंवरती आता मी कोणीही विश्वास ठेवणार नाही होत. ज्या नातवाला मी माझ्या जीवापाड जपलं त्यालाच तू आतून पोखरत होतीस. अगं माझ्या समरचा तुझ्यावर किती विश्वास होता
आईपेक्षा कमी दर्जा त्याने तुला कधी दिला नसेल. पण तू काय केलंस? सांग ना, काय केलंस? आम्हा सगळ्यांचा विश्वासघात केलास. तू या घरची सून म्हणून घेण्याच्या लायकीची नाहीयेस. सापासारखी घरात राहिलीस आणि याच घरात डंख मारलास. समोर बाकीचे सगळे शांत असतात, पण आता प्रेक्षकांनो समोरच्या समोर सुद्धा सत्य आलेलं असतं. तेव्हा त्याचा काय निर्णय असणार आहे काकूंविरुद्ध हे बघणं इंटरेस्टिंग ठरेल.